नमस्कार मित्रांनो जर तुमचं सकाळी पोट नीट साफ होत नसेल, पोटामध्ये वारंवार गॅस होत असेल, पोट सारखा दुखत असेल, अपचन होत असेल, ऍसिडिटी होत असेल, पोटामध्ये कळ येत असेल किंवा सकाळी बाथरूमला बसल्यानंतर तुम्हाला जोर लावावा लागत असेल आणि पोटामध्ये काहीतरी अडकल्यासारखं वाटत असेल, अशा समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल तर तुमच्यासाठी घरगुती रामबाण उपाय, हा उपाय बीड जिल्ह्यामधील एका प्रसिद्ध डॉक्टरांनी सांगितलेला आहे। त्यांचे वय वर्ष 85 आहे, तरी पण त्यांना पोटाशी संबंधित अजून कोणताही आजार झालेला नाही। जर तुम्हाला पोटाशी संबंधित काही आजार असतील, काही समस्या असतील तर त्या सर्व समस्यांचे निवारण या प्रसिद्ध डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बघा, हा उपाय घरगुती आहे, यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्चावा लागणार नाही। अगदी घरगुती साहित्यामध्ये तुमच्या पोटाशी संबंधित सर्व आजार बरे होतील। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला पोटाशी संबंधित काही आजार असतील, म्हणजेच तुमचं पोट साफ होत नसेल, पोट दुखत असेल किंवा पोटाशी संबंधित अजून काही इतर आजार असतील तर त्या सर्व आजारांवरती रामबाण उपाय या ठिकाणी या प्रसिद्ध डॉक्टरांनी सांगितले आहे। त्यांचं वय वर्ष 85 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना अजून पोटाशी संबंधित कोणते आजार नाही। त्यामुळे हा उपाय सर्व या ठिकाणी पोटाचे आजार असणाऱ्या सर्व नागरिकांनी केले पाहिजे। सर्व पेशंटला अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा, या ठिकाणी मित्रांनो, बघा, जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसे तसे आजार जडत असतात, परंतु याकडे आपण जर दुर्लक्ष करत गेलो तर काही कालावधीनंतर हे आजार शेवटच्या टोकाला पोहोचत असतात। बघा, प्रत्येक आजार हा शून्यापासून सुरुवात होत असतो, त्याचं रूपांतर 100 मध्ये कधी पण होऊ शकते। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या आजाराची स्टेज फर्स्ट स्टेज असेल, सेकंड स्टेज असेल, थर्ड स्टेज असेल, तर या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर हा उपाय जर केला तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट 0 स्टेज वरती येणार आहेत। म्हणजेच पोटामध्ये जी काही तुमची जुनी घाण साचलेली असेल तर ते सर्व जुनी घाण बाहेर पडणार आहे। त्यासोबतच तुम्हाला बद्धकोष्ठेचा त्रास असेल तर तो बद्धकोष्ठेचा त्रास सुद्धा कमी होणार आहे। अपचन होत असेल, पित्त होत असेल तर त्या सर्व आजारांवरती एक रामबाण उपाय या ठिकाणी या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिलेला आहे। बघा मित्रांनो, पोटामध्ये होणारे गॅस असतील, अपचन, ऍसिडिटी, पोट साफ न होणे या आजारांकडे वेळेच लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये मोठी समस्या निर्माण होणार नाही। बघा मित्रांनो, तुमचं वय 21 वर्ष पूर्ण असू द्या, 50 वर्ष पूर्ण असू द्या किंवा 80 वय तुमचं पूर्ण असू द्या, तरी पण तुम्हाला याचा रिझल्ट 100% भेटणार आहे। बघा, तुमचं वय किती पण असू द्या आणि जर तुमच्या पोटामध्ये गॅसेस तयार होत असेल, अपचन होत असेल, ऍसिडिटी, पोट साफ न होणे अशा समस्यांना जर तुम्ही सामोरे जात असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा। तुम्हाला याच्या माध्यमातून महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे। हा जर उपाय तुम्ही रोज केला तर या ठिकाणी तुम्हाला 100% फायदा होणार आहे, तुमचं पोट साफ होणार आहे। आता बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सकाळी जर आपले पोट साफ नाही झाले तर आपली चिडचिड होते, कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, यासोबतच आपले मन उदास होत असते। बघा, जर तुमचं पोटच साफ झालं नाही तर तुम्हाला मोठमोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असते। म्हणजेच याचा अर्थ शरीराचे इंजिन सुरळीत चालवायचे असेल तर पोटाचे व्यवस्थित असणे हा सर्वात पहिला आणि अतिशय महत्त्वाचा नियम आहे। बघा, आपलं शरीर हे सरासरी पोटावरती अवलंबून असतं। जर आपलं पोट व्यवस्थित असेल, पोट साफ असेल तर आपली दिनचर्या सुद्धा चांगली जात असते। म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुमचं सर्व कामांमध्ये मन केव्हा लागतं, ज्यावेळेस तुमचं पोट साफ असतं त्यावेळेस आपल्याला वेगवेगळी कामे करू वाटतात, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी अनुभवायला पाहायला मिळतात। परंतु जर तुमचा पोट दुखत असेल, पोटामध्ये जुनी घाण साचून राहिलेली असेल, पोटामध्ये अपचन असेल तर या ठिकाणी तुमची चिडचिड होत असते, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा राग येतो, पोटामध्ये दुखत असतं। त्यामुळे मित्रांनो, आपल्या जीवनशैलीमध्ये जर तुम्हाला बदल घडवायचा असेल, पोटामधील जुनी घाण बाहेर काढायची असेल, रोजची रोज तुमची बाथरूम झाली पाहिजे, शौचालय आली पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा रामबाण उपाय तुम्ही केला पाहिजे। बघा, वय वर्ष 85 असणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय सांगितलेला आहे, त्यामुळे आवर्जून हा उपाय तुम्ही सुद्धा करायचा आहे। तुम्हाला सविस्तर पद्धतीने हा उपाय कसा करायचा आहे त्याची माहिती देत आहे, त्यामुळे अर्धवट माहिती पाहायची नाही, पूर्ण माहिती पहा, थोडासा वेळ काढा, जेणेकरून तुमच्या
पैशांची बचत होईल, वेळेची बचत होईल आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला समजून जाईल। आता बघा मित्रांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या जीवनशैलीमधील बदल म्हणजे जास्त तेलकट खाणे, पाणी कमी पिणे, चुकीचा आहार घेणे यामुळे पोटाची सफाई बिघडत असते। एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्याला पोटदुखीचा त्रास, त्यासोबत पोटामध्ये जुनी घाण का साचून राहते, तर त्याचं कारण म्हणजे काय की आपण जास्त तेलकट पदार्थ खात असतो। परत या ठिकाणी दिवसातून आपल्याला पाणी किती प्यावं लागतं, तर सरासरी 5 लिटर पर्यंत पाणी पिलं पाहिजे, परंतु कमीत कमी 3 लिटर पाणी पिणं आवश्यक असतं। परंतु आपण काय करतो, पाणी नॉर्मल पित असतो, पाणी थोडं पित असतो, जास्त तेलकट खात असतो, चुकीचा आहार घेत असतो, त्यामुळे आपल्या पोटाची सफाई बिघडत असते आणि याचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो। म्हणजेच मित्रांनो बघा, चेहऱ्यावरती फोड येणे असतील, यासोबत तुमचं वजन वाढणे, झोप नीट न लागणे आणि मोठ्या मोठ्या आजारांना आमंत्रण देणं। बघा, जर तुम्ही आहार चुकीचा घेतला तर तुम्हाला पोटदुखीचा त्रास 100% होत असतो। जर तुम्ही दिनचर्या वेगवेगळी केली तरी पण तुम्हाला पोटदुखीचा त्रास 100% होत असतो। तुमच्या चेहऱ्यावरती याचे लक्षणं सुद्धा दिसायला लागत असतात। त्यामुळे मित्रांनो, आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे पोट साफ म्हणजे अर्ध आरोग्य आहे। म्हणजेच योग्य आहार, वेळेवर जेवण, पुरेसं पाणी आणि नियमित व्यायाम करणे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तुमचं जर पोट साफ असेल तर तुमचं आरोग्य चांगलं आहे, परंतु जर तुमचं पोट साफ नसेल तर तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे तुम्ही हा उपाय केला पाहिजे। जर हा उपाय केला तर तुमचे रोजचे रोज पोट साफ राहील, तुमच्या शरीरामध्ये जुनी घाण साचून राहणार नाही, नवीन घाण सुद्धा तयार होणार नाही। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पोटदुखीचा त्रास होऊ नये, अपचन होऊ नये, गॅसेस होऊ नयेत, खालून हवा जाऊ नये, अशा समस्यांना जर तुम्हाला होऊ नयेत असं वाटत असेल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा, काही महत्त्वाचे उपाय सांगत आहे। आता बघा मित्रांनो, जर तुम्ही या सवयी तुमच्या शरीराला वेळेवरती लावल्या तर तुमचे आरोग्य सुधारणार आहे, तुमचे शरीर निरोगी राहणार आहे आणि तुमच्या शरीराचा पाया मजबूत होईल। बघा, या सवयी तुम्हाला आजपासून सुरू करायच्या आहेत। जर तुम्ही सवयी आजपासून सुरू केल्या तर तुम्हाला या ठिकाणी पोटाचे कोणते आजार होणार नाहीत। बघा मित्रांनो, जर तुम्हाला पोटांचे वारंवार आजार होत असतील, म्हणजेच पोट दुखत असेल, पोट साफ न होणे, अशा समस्यांना जर तुम्हाला सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही हा रामबाण उपाय 100% केला पाहिजे। हा रामबाण उपाय आवर्जून तुम्ही करायचा आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला पोटाचे आजार होणार नाहीत। जरी पोटाचे आजार झाले आणि तरी तुम्ही हा उपाय केल्यानंतर तो आजार लगेच बरा होईल, तुम्हाला कुठेही पैसे देण्याची गरज भासणार नाही। आता बघा मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला उपाय सांगत आहे। आता हे पोटदुखीची कारणे सांगितली। बघा, तेलकट खाणे, पाणी कमी पिणे, व्यायाम न करणे अशा समस्यांमुळे तुम्हाला पोटदुखीचे त्रास होऊ शकतात, अपचन होऊ शकते, यासोबतच पोटाचे विकार सुद्धा होऊ शकतात। बघा मित्रांनो, या ठिकाणी आता पोट दुखू नये यासाठी जे आयुर्वेदिक डॉक्टरांनी म्हणजेच 85 वर्षांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे पण काही उपाय सांगितले आहे ते उपाय तुम्हाला लगेच सांगतो। बघा मित्रांनो, पहिला उपाय बघा, तुम्हाला रात्री झोपण्याच्या अगोदर एक वस्तू खायची आहे। ती जर वस्तू तुम्ही झोपायच्या अगोदर खाल्ली तर तुमचे पोट 100% साफ होणार आहे। तुमच्या शरीरामध्ये जी पण आतड्यांना चिकटलेली जुनी घाण आहे तर ते जुनी घाण 100% बाहेर पडेल। जर तुम्हाला वाटत असेल की आपले पोट साफ झाले पाहिजे, जुनी शरीरामध्ये जेवढे पण काही टॉक्सिन आहे, जुनी घाण आहे, तर ती घाण बाहेर पडली पाहिजे, तर या ठिकाणी तुम्ही एक वस्तू रोज झोपण्याच्या अगोदर खायची आहे। तर या वस्तूसाठी जास्त पैसे लागत नाही, पैसेच लागत नाही, ही वस्तू आपल्या घरामध्ये उपलब्ध असते। आता ही वस्तू आहे तर या वस्तूमध्ये एवढी पॉवर आहे तर ती वस्तू पूर्ण रात्रभर तुमच्या शरीरामध्ये म्हणजेच तुमच्या आतड्यातील चिकटलेली घाण पूर्णपणे साफ करते। बघा मित्रांनो, जर तुम्ही झोपण्याच्या अगोदर ही वस्तू जर खाल्ली तर या ठिकाणी ती वस्तू काय काम करते त्याची माहिती देतो। बघा, तुमच्या शरीरामध्ये, माझ्या शरीरामध्ये सुद्धा 2 आतडे असतात, याच्यामध्ये लहान आतड आणि मोठा आतड। तर या ठिकाणी आपल्या मोठ्या आतड्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये घाण चिकटत असते। तर या ठिकाणी ही जर वस्तू तुम्ही रात्री संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर खाल्ली तर तुमच्या मोठ्या आतड्यामधील जुनी घाण आणि रेग्युलर जे पण आपण काय अन्न खात असतो आणि ते जे वेस्टेज असते तर ते वेस्टेज बाहेर काढण्याचे काम या ठिकाणी या वस्तूच्या माध्यमातून होत असतं। त्यामुळे ही वस्तू सर्वांनी खाल्लीच पाहिजे। आता बघा मित्रांनो, या धावपळीच्या युगामध्ये बाहेरील खाणे टाळणे अशक्य आहे। आपण रोज काही ना काही बाहेरचे खात असतो, याच्यामध्ये समोसे खात असतो, वडापाव खात असतो, भजी खात असतो, पुरी भाजी खात असतो, बाहेरील चिकन खात असतो, मटण खात असतो, बाहेरचं आपण तळलेलं तळलेलं कसलं पण पदार्थ खात असतो। याचा परिणाम काय होतो तर एक गोष्ट लक्षात घ्या, यामुळे या ठिकाणी बघा आपली पचनशक्ती बिघडते। आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगायचं
करायचं म्हटलं तर बघा अगदी सोपं उदाहरण देऊन सांगतो जेणेकरून तुम्हाला समजेल। बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपूर लोक या ठिकाणी कोण जॉबला आहे, कोण घरामध्ये बसून असतं, कोणाचं बसून काम असतं, कोणाचं उठून काम असतं। त्यामुळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला मोठमोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असते। आणि जर तुमचं काम घराच्या बाहेर असेल तर तुम्हाला बाहेरील खाणं हे 100% गरजेचं असतं आणि तुम्ही बाहेरचं खाता। आता हे बाहेरचं खाल्ल्यामुळे तुमच्या याचा थेट परिणाम पोटावरती कसा होता याविषयी माहिती देतो, परंतु अगोदर तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो। बघा मित्रांनो, जुनी घाण चिकटलेली जी पण काय आपल्या आतड्यातील जुनी घाण आहे तर ती जुनी घाण कशी बाहेर काढायची, रोजचे रोज पोट साफ झालं पाहिजे, अपचन झालं नाही पाहिजे, यासोबत पचनक्रिया सुधारली पाहिजे। यासाठी तुम्हाला महत्त्वाचे 10 उपाय सांगणार आहेत, परंतु अगोदर तुम्हाला उपाय देऊन सांगतो, या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो। बघा, आपल्या घरामध्ये पाण्याचा पाईप असतो, पाण्याची नळी असते, त्या पाण्याच्या नळीमध्ये बघा रोजचे रोज पाणी येतं पाणी येतं पाणी येतं, हे पाणी आपण कशात तरी भरून ठेवत असतो। परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, बघा या नळीमधून वारंवार पाणी आलं तर या पाण्यामध्ये काय असतं तर शेवाळ्याचं प्रमाण असतं, क्षार असतात। त्यामुळे काय होतं की या ठिकाणी या नळीला हे क्षार चिटकून बसतात, यासोबत हे शेवाळ सुद्धा या नळीला चिटकून बसतात आणि जे पाणी आहे तर ते पाणी पूर्णपणे असं या आपल्या टाकीमध्ये येत असतं। परंतु काही दिवस उलटल्यानंतर काय होतं, वर्ष असेल 2 वर्ष असेल तर त्या 2 ते 3 वर्षानंतर या नळीमध्ये पूर्णपणे शेवाळे तयार होत असतात, क्षार चिटकून बसतात, त्यामुळे पाणीच पुढे येत नाही। म्हणजेच याचा अर्थ सांगायचा झाला तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाण्याची जशी नळी असते तशीच एक नळी असते, त्याला आपण मोठं आतडं म्हणत असतो। तर या मोठ्या आतड्यामधून आपल्या शरीरामध्ये जे पण काही अन्न खाल्लेलं आहे, प्रक्रिया केलेलं अन्न आहे, तर या नळीच्या माध्यमातून हे वाहत असतं आणि जर हे वाहिल्यानंतर हे आपण वेस्टेज बाहेर टाकत असतो। परंतु जर ते अन्न तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाल्लेलं असेल, आहार जर चुकीचा घेतलेला असेल तर याच्यामधील हे जे काय तेलकटपणा आहे तर तो तेलकटपणा तुमच्या मोठ्या आतड्याला चिटकत असतो। चुकीच्या पद्धतीने खाल्लेलं अन्न, कोणत्याही गोष्टींचा समावेश करून खाल्लेलं अन्न हे आतड्यामध्ये चिटकून बसतं, यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे सुद्धा जास्त चान्सेस असतात। तेलकटपणा जर तुमच्या आतड्यांना चिटकला आणि हे जे आतडं तुमचं एकमेकांना जर चिटकलं तर त्यामधून कोणतेही अन्न बाहेर जाणार नाही, आतमध्ये येणार नाही। हृदयापाशी आपल्या शिरा असतात, त्यामध्ये हृदयापाशी शिरांमध्ये जर या ठिकाणी तेलकटपणा जर चिटकून बसला तर या ठिकाणी तुम्हाला एंजिओग्राफी करावी लागते, एंजिओप्लास्टिक सुद्धा करावी लागते। त्यामुळे तेलकटाचे प्रमाण कमी करा। बघा, नळीचं उदाहरण देऊन सांगितलं, त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा नळी असते, जर तुम्ही योग्य पद्धतीने आहार घेतला तर तुम्हाला अडचण येणार नाही। आता बघा मित्रांनो, पोटामध्ये होणारे गॅस, अपचन असेल, पोटामध्ये खाल्लेलं अन्न न पचणं असेल तर यासाठी जे तुम्हाला प्रभावी पडणारे काही महत्त्वाचे उपाय आहेत ते महत्त्वाचे उपाय सांगतो। बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम। बघा, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही व्यायाम करू शकता। आता याच्यामध्ये पहिला व्यायाम येतो तो धावणे येतो। बघा, जर तुम्ही रनिंग केले तर तुम्हाला याचा परिणाम 100% दिसणार आहे। यानंतर दुसरा व्यायाम म्हणजे तुम्हाला पोहायला येत असेल तर तुम्ही पोहू शकता। पोहल्याने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्यायाम होतो, शरीराची हालचाल होते आणि तुमच्या पोटामध्ये जी पण काही चिकटलेली घाण असते तर ती घाण मूव्ह होते। यासोबत तुमचं पोट साफ होतं, अपचन होत नाही, गॅसेस होत नाही, खालून हवा जात नाही, अशा पद्धतीच्या समस्या होत नाहीत। एकंदरीत पाहायला गेला तर पहिला उपाय याच्यासाठी एक्सरसाइज, शक्य असेल तर व्यायाम करा। जर तुमचं वय जास्त असेल आणि तुम्हाला व्यायाम करणं शक्य होत नसेल तर तुम्ही बळजबरीने कोणतीही गोष्ट करायची नाही, बळजबरीने व्यायाम करू नका। तुम्हाला काही महत्त्वाचे अजून उपाय सांगत आहे, यामधील एक उपाय जरी केला तरी पण तुम्हाला रिझल्ट याचा 100% भेटणार आहे। परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांनी जो तुम्हाला उपाय करायला सांगितलेला आहे तो एकदम प्रभावी आहे। तुमचं वय 40 असू द्या, 60 असू द्या, तरी पण तुम्हाला फायदा होणार आहे। यानंतर मित्रांनो, दुसरा उपाय म्हणजे टेन्शन। बघा, जर तुम्ही सतत विचार करत असाल, एका जागेवरती बसून विचार करत असाल किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल, एका जागेवरती तुम्हाला बसण्याचं काम असेल, त्यामुळे सुद्धा तुम्हाला पोटाचे आजार होऊ शकतात। ॲसिडिटी, पोटामधील घाण तशीच साचून राहणे, पोट साफ न होणे, पोटदुखे, हे आजार हे विकार तुम्हाला 100% होऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, कारण आपल्या शरीरामध्ये शिरा आहेत, आपल्या मेंदूमध्ये सुद्धा शिरा आहेत, आपल्या हृदयामध्ये आतड्यापाशी सुद्धा मोठमोठ्या शिरा असतात। त्यामुळे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन घेऊन या ठिकाणी कोणाचंही चांगलं झालेलं नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका।
यानंतर मित्रांनो पुढचा उपाय वॉटर म्हणजे पाणी। बघा दिवसातून कमीत कमी 5 लिटर पाणी पिलं पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे, परंतु सरासरी आपण दिवसाला 3 लिटर पाणी पिलं तरी पण तुम्हाला पोटाचे आजार होणार नाही। कारण पाण्यामुळे काय होतं की पाण्यामुळे प्रेशर लागतो, प्रेशरमुळे जुनी जेवढी पण घाण असते तेवढी सर्व घाण बाहेर फेकली जाते। त्यामुळे तुम्ही पाणी पिणं गरजेचं आहे। जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर तुमच्या शरीरामधील घाण तसेच साचून राहते, म्हणजे त्याला प्रेशर लागत नाही। जर प्रेशर लागला तर या ठिकाणी पोट तुमचं साफ होत असतं। यानंतर पुढचा उपाय म्हणजे तेल। बघा ऑइल म्हणजे तेल। बघा जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असाल तर एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, तुम्हाला तेलामुळे हार्ट अटॅक येण्याचे संकेत असतात, चान्सेस असतात। त्यामुळे मित्रांनो तेल कमी प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजे। जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तेल खाल्ले तर तुम्हाला मोठमोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते। त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे मसाले। बघा मित्रांनो काही जण असे आहेत की ते मसाल्याचा कसलाही वापर करत नाही, परंतु तुमच्या खाण्यामध्ये थोडा तरी तिखटपणा असला पाहिजे। तिखटपणामुळे पूर्णपणे काय होतं की आपलं थोडंसं पोट बिघडल्यासारखं वाटतं आणि पोटामध्ये जे पण काही जुनी घाण साचलेली असते तर ती घाण इकडे तिकडे फिरते आणि काही कालावधीनंतर ती घाण बाहेर फेकली जाते, म्हणजेच वेस्टेजच्या द्वारे ही घाण बाहेर फेकली जाते। यानंतर मित्रांनो पुढचा उपाय मनुके। बघा ज्या द्राक्ष असतात तर त्या द्राक्षाचं कालांतरानंतर मनुक्यामध्ये रूपांतर होत असतं। बघा मित्रांनो जर तुम्ही रोज 5 मनुके रात्री पाण्यामध्ये भिजवून ते सकाळी खाल्ले तर तुमचं पोट 100% साफ होणार आहे। मनुक्यामध्ये तेवढी पावर असते, त्यामुळे शक्य असेल तर मनुके तुम्ही भिजवून खाऊ शकता। यानंतर पुढचा उपाय अंजीर। बघा पोट साफ करण्यासाठी अंजीर 100% फायदेशीर असतं, परंतु हे अंजीर जास्त खायचं नाही। कोमट पाण्यासोबत 2 अंजीर रोज खाल्ले तरी पण तुम्हाला फायदा मिळेल। यानंतर पुढचा उपाय बदाम। बघा शक्य असल्यास रोज 5 बदाम पाण्यामध्ये भिजवून संध्याकाळी भिजवायचे, सकाळी ते 5 बदामे खायचे, जेणेकरून तुमच्या बुद्धीसोबत तुमचे पोटसुद्धा चांगले राहते। यानंतर मित्रांनो बघा दूध तर भरपूर जणांच्या घरामध्ये असते, तर तुम्ही दूध पिऊ शकता। त्या दुधामध्ये 1-2 चमचे तूप टाका। दुधामुळे काय होतं की आपले जे खाल्लेले जे पण काही गोष्टी असतात तर त्या सॉफ्ट राहतात, म्हणजे मऊसूद होते। तुम्हाला मूळव्याधाचा त्रास भविष्यामध्ये सुद्धा होणार नाही। जर वाटत असेल की मूळव्याधाचा त्रास होऊ नये तर तुम्ही दूध आणि तूप संध्याकाळी पिलं पाहिजे। यानंतर मित्रांनो पुढचा उपाय कोमट पाणी आणि लिंबू। बघा तुम्ही रोज 1 ग्लास कोमट पाणी संध्याकाळी किंवा सकाळी कधी पण पिलात आणि त्याच्यामध्ये अर्ध लिंबू मिसळून प्याला तर तुमची चरबी कमी होते आणि यासोबत पोटामधील जी जुनी घाण असेल तर ती घाण सुद्धा बाहेर येते। यानंतर पुढचा उपाय हिरव्या भाज्या। बघा जर तुम्ही आहारामध्ये पालकाची भाजी, मेथीची भाजी, गरगड्याची भाजी अशा पद्धतीने कोणती जरी भाजी खाल्ली तरी पण तुम्हाला पोटाच्या समस्या जास्त होणार नाहीत। बघा मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा मी काय आयुर्वेदिक डॉक्टर नाही किंवा असा कोणता डिग्री घेतलेला डॉक्टर नाही, परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला या गोष्टींची माहिती असली पाहिजे। या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजेच एज्युकेशन पर्पज ओनली। बघा शैक्षणिकदृष्ट्या हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, याच्या मागे आमचा कोणताही हेतू नाही। म्हणजेच जर तुम्हाला पोटाचे काय आजार असतील तर तुम्ही तुमच्या गावातील तुमच्या शहरातील जे पोटाचे स्टमकचे जे स्पेशलिस्ट असतात त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतात, परंतु या गोष्टी पूर्वजांनी सांगितलेल्या आहेत। त्याच गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून माहितीद्वारे सांगितलेल्या आहे। सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांचे व्हिडिओ आहेत, त्यांच्याच व्हिडिओमधील काही महत्त्वाची माहिती आहे, तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे। बघा गावरान भाषेमध्ये आपलं फक्त सांगण्याचं काम आहे। या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ घ्यायचा नाही की मी तुम्हाला काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय तुम्ही केले पाहिजेत, तर असे उपाय करण्याच्या अगोदर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या। ते जर म्हणले तर तुम्ही या ठिकाणी हे उपाय करू शकता, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करायचे नाही। त्यासाठी तुम्ही सर्वस्वी स्वतः जबाबदार असू शकता।